सुरेख वातावरण आणि शांत संयमी वातावरणामध्ये आपण पाहतोय क्रिकेटचा टेनिस क्रिकेटचा हा वर्ल्ड कप अलिबाग नगरीमध्ये। राजेश पाटील आपला 12 मॅन पाठवा प्लीज। सुलक्षण भोईर मॅन फ्रॉम कामोटे। सुलक्षण भोईर लारा कामोट्याचा हा फलंदाज अष्टपैलू कामगिरी करणारा आणि एक आपण पाहतोय कपिल परदेशी लेदर टेनिस क्रिकेट मध्ये नावाजलेला गोलंदाज। संदीप कदम आणि प्रफुल्ल पाटील तर डावखुरा गोलंदाज सुलक्षण भोईर पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळतोय। सामन्याला होते सुरुवात। पहिला चेंडू सुरक्षित खेळून काढलाय। अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय उदय घरत वरचेवलेचा हा खेळाडू। प्रदीप खारकर केतन मेहर सुलक्षण भोईर कपिल परदेशी नाना अतिशय दर्जेदार असे खेळाडू आहेत या संघामध्ये। साखर संघ पाहूया कितीपर्यंत रोखतोय आणि कशा प्रकारे टार्गेट सेट करतात ते मात्र हे साखर संघाचे फलंदाज। पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याबाबत पंचांकडे केलेले आहे। अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय। गोलंदाज मात्र अतिशय चतुर आहेत। दोन्ही पंच आपण पाहतोय बाईची धावा रन आहे का? हॅलो संघाची धावसंख्या धपकावा लागतो ते मात्र हॅलो राकेश चव्हाण साहेबांचा इथे आगमन झालेलं आहे। अध्यक्ष आहेत ते आरसी बॉयज अलिबाग संघामधून चांगला अशी कामगिरी राहिली त्यांची। गोलंदाजी मात्र सुरेख होताना दिसतोय। सुलक्षण भोईर आपला काम चोख बजावतोय। पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात। पुढचा चेंडू या षटकात पडतोय। पहिलं षटक चालू आहे। 4 षटकांचा सामना आणि आता मात्र पंचांचा हात आकाशाकडे। पहिली सफलता मिळतोय सुलक्षण भोईरला। LBW लेग बिफोर द विकेट आणि पहिला हादरा मिळतोय नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाला। सुरेख अशी कामगिरी करतोय प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचे गोलंदाज। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा लवकरात लवकर। तीन विकेट लगातार 3 सफलता 3 चौकार 3 षटकार आणि हॅट्रिक विकेट हॅट्रिक साठी फोटोपशी मास्टरमाइंड अध्यक्ष राकेश चव्हाण सर यांच्याकडून लगातार 3 षटकार 3 चौकार आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल। पिंट्याने जर हॅट्रिक जर या ठिकाणी 3 षटकार जर मारले गेले तर या ठिकाणी जवळजवळ पारितोषिक अर्थातच आमचे सन्माननीय। चला फास्ट खेळा वेळ दौडू नका ही तुम्हाला नम्र विनंती। आमचे राकेश चव्हाण साहेब अलिबाग तर फोटो अध्यक्ष यांच्या माध्यमातून इथे दिली जाईल। आणि ती ताकद आहे पिंट्यामध्ये कारण पिंट्याने 5 सलग षटकार मारले होते मागच्या सामन्यामध्ये। षटकातील पुढचा चेंडू पडतोय। अप्रतिम असा चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय
आणि हा आलाय चौकार. संघाची धावसंख्या धावकार लागतो ती मात्र आतापर्यंत स्कोर झाला 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5. धावा धावफलकावर लागला. 1 गडी मात्र बाद झालाय. नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचा. 4 षटकांचा सामना आहे. कमीत गाडीची लाड बंद करा. हो भाऊ धन्यवाद. षटकातील पुढचा चेंडू सुलक्षण भीर आपलं काम चोख बजावतोय. संदीप हा फलंदाज. स्टेट ग्राउंड चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. कैलास झपुर्जी चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त सिंगल. आणि सुरक्षण भरणे आपलं काम चोख बजावलं. सुरेख अशी गोलंदाजी कर्णधाराला साजेशी असा कर्णधाराने ठेवलेला विश्वास साध्य करताना दिसतोय. अप्रतिम कामगिरी. संघाची धावसंख्या साखर संघाची धावसंख्या धावकार लागतो 1 षटकाच्या समाप्तीनंतर. धावा झाला धावफलकावर ते मात्र 6 धावा 1 गडी बाद. दोन्ही पंचांना विनंती असेल स्पीडअप करा कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. हॅलो हॅलो पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात पाहायला मिळते. भौतिक पहिलं साठी चेंडू गेलाय. एका धावेला संघाची धावसंख्या धावकार लागतोय ती मात्र 7 धावा. चार षटकांचा सामना आहे. 24 चेंडूचा खेळ आणि खेळपट्टी आता मात्र उन्हाचं सावट आहे. धावांचा प्रचंड पाऊस पाहायला मिळेल. फक्त बघूया. आणि हा खराब चेंडू शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आजचा मात्र स्पर्धेचा पुढचा चेंडू या षटकातील अप्रतिम चेंडू. सरळ चेंडू थोडीशी उंची गाठतोय. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. दुसरे षटक प्रगतीपटावर धावा फक्त धावफलकार लागतात त्या मात्र 8 धावा धावफलकावर. गोलंदाजीमध्ये सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट केलेला आहे आणि पंचांकडे अपील करतात प्रवीण भाऊ पाटील आणि पंचांचा खरंच चुंडा इशारा आलाय. अवंत धावसंख्येद्वार संघाची धावसंख्या धावकार लागतो ती मात्र 10. सचिन गावंड सरांना विनंती करते की आपण गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. आता बोला पिंट्याचा जो विकेट घेईल त्याला दत्ता नाकवा यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. पण आज मात्र कोण कोणावर हाई होणार. पंचांना विनंती असेल की आपण सामना स्पीडअप करा. प्रवीण भाऊ पाटील वेळ दौडू नका प्लीज.
रिव्ह्यू घेतलाय, जरा चेक करा. बघितला जातोय. डिसिजन पेंडिंग आहे. फलंदाज बाद नसणार आहे. सामना चालू करायचा आहे. हॅलो 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 हॅलो. पुन्हा एकदा होतो सामन्याला सुरुवात. शैलेशचा पुढचा चेंडू. प्रफुल्ल पाटील. पिंट्यासाठी विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. पिंट्याचा जो गोलंदाज विकेट घेईल त्याला दत्ता नाकवांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. स्कोर झालाय 10 धावा. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. काय गोलंदाजी होते, काय व्हेरिएशन आहे. अप्रतिम गोलंदाजीचा मदारा पाहायला मिळतो शैलेश यांच्या माध्यमातून. प्रदेश स्पोर्ट्स साखर विपक्ष नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर असे दोन्ही साखर गावातील संघ आहेत. अप्रतिम कामगिरी. 4 षटकांचा सामना. दुसरे षटक प्रगतीपटावर. शॉर्टपिच चेंडू आणि आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय. बघा कैलासजी 4G आणि आता मात्र 1000 रुपये मिळालेले आहेत. ते मात्र गोलंदाज आहेत शैलेश पाटील यांना. खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम करतात ते मात्र समर्थक. नवीन फलंदाज संदीप. संदीपचं आडनाव काय? अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय. सुंदर अशी कामगिरी. तर शैलेशच्या षटकातील काय चेंडूचा खेळ संपतोय. काय चेंडू शेष. धापलकावर धावा लागला तर मात्र 2 बाद 10. 4 षटकांचा सामना. 24 चेंडूचा खेळ आपण पाहतोय. सुरेख अशी स्पर्धा पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप अलिबाग नगरीमध्ये क्रीडा भवन अलिबाग. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिलेक्शन भूरचं सुंदर क्षेत्रक्षण. सुरेख फेकी पाहायला मिळतोय सीमारेषेलगत. अप्रतिम कामगिरी. संघाची धावसंख्या फक्त सिंगलने वाढतोय. 2 बाद 11 धावा. नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघ अगेन्स्ट प्रदीप स्पोर्ट्स साखर. रिमेनिंग 24 डिलिव्हरीज. 2 प्लेयर बॅट टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा हुक शॉट आणि आता मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एका धाबेसाठी धावसंख्या धाबकर लागतोय. 2 बाद 12 धावा. 2 षटक संपलीत. आता मात्र
12 चेंडूचा खेळ बाकी असेल तर पंच मैदानामध्ये पाणी वगैरे हवं असेल तर इशारा करायचा आहे. तंत्रशोधक गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करणार या मैदानावर आमचे टाकेगावचे महेंद्र आणि राकेश आणि संजय म्हात्रे सामन्यात अतिशय जवळून आनंद घेतात. सचिन पाटेकर आहेत, अजित पाटील आहेत. अष्टपैलू मास्टर माइंड खेळाडू SSCC पारगाव संघाचा कर्णधार सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगावचा कर्णधार केतन मेहर गोंदाच्या अंबट्यावर आणि VVBचे मास्टर माइंड कॅप्टन प्रवीण भाऊ पाटील यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये वावंजे परेशदादा पाटील यांच्याकडून सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा आल्यात आणि प्रवीण भाऊंना शुभेच्छा आल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पहिला चेंडू जोरदार प्रहार केलाय आणि पाहायला मिळते स्टेट द ग्राउंड चेंडू सीमा पार 6 धावेसाठी षटकार आणि षटकाराने संघाची धावसंख्या धापकार लागतो 6 ने वाढून स्कोअर झाला आतापर्यंत 2 गलंजामा बदल्यामध्ये. अठरा धावा धापलकावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅट टू बॅट दुसरा षटकार दर तिसरा षटकार आला आणि या मात्र 2 षटकाचे समेत धापलकार धावा लागतात. त्या मात्र तिसरा षटकार जर लागला तर अलिबाग 40+ मास्टर्सचे अध्यक्ष राकेश चव्हाण सरांकडे 1000 पात्र असेल. पुढचा चेंडू या षटकातील स्वयंसेवकांना विनंती असेल की आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. अलिबाग अव्हेंजर संघाचं आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. सामन्याला अतिशय मजा येणार, रोमांचक सामने पाहायला मिळतील कारण त्या सामना 4 षटकांचा आणि केतन मेहरवर बसले 2 चेंडूवर 2 षटकार. अपकमिंग गोलंदाज आणि तेवढा ताकदीचा समोर फलंदाज. पुन्हा एकदा स्टेट द ग्राउंड चेंडू खेळून काढलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सुरेख फेकी सिलेक्शन बाहेर कमबॅक करतोय. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होतं. संघाची धावसंख्या 1 ने वाढून पुढे धावा होतात 25 धावा धापलकावर. पुन्हा एकदा जोरदार प्रहार चेंडू अतिशय उंचावर आहे. गगनचुंबी पाहायला मिळतोय आणि दॅट्स अ व्हेरी गुड कॅच कैलाजी पोरजी. सरी कसा झेल घेतलाय सीमारेषे लगत आणि फलंदाज होतोय बाद. तिसरा हादरा नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघाला. नवीन फलंदाज रवींद्र. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक 14 विद्या 64 कला आणि सर्व अगोदर ज्याचं पूजन केलं जातं ते मात्र बुद्धीची देवता गणपती बाप्पा यांच्या प्रतिमेचं पूजन केल्यानंतर उद्घाटन समारंभ पार पडला शुक्रवारी. याच्यासाठी केला होता आता शेवटची गोड व्हावा आणि आज मात्र शेवटचा दिवस. स्पर्धा अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचा महासंग्राम आणि टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप क्रीडा भवन अलिबाग नगरीमध्ये प्रशांतदादा नाईक मित्रमंडळ आयोजित पुरस्कृत 40+ रायगड जिल्हा टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग. हा चेंडू सुरेखरित्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. राजेश पाटील थोडासा पंपलिंग झाला त्याचा फायदा मात्र मिळतो. साखर संघाच्या फलंदाजाने मात्र काढल्या 2 धावा. संघाची धावसंख्या मात्र धावफटकार लागतो 2 ने वाढून 27 धावा धावफलकावर. 4 षटकांचा सामना आहे. पुढचा चेंडू
केतनचा चेंडू मिडविकेट क्षेत्राकडे, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय बघा. जसा हातामध्ये चेंडू गेला तसा मात्र लगेच फेका थ्रो केली. दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. प्रदेश स्पोर्ट्स साखर विपक्षी सामना चालू आहे. नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर, दोन्ही साखरचे संघ आहेत. आता मात्र शेवटचं स्लोवरचं हानावरचं षटक कुठला गोलंदाज टाकतो पाहूया. स्कोर झालाय आतापर्यंत 28. आता मात्र धावसंख्या थोडीशी उच्च अंक गाठते, कारण मगाशीपासून लो स्कोरिंगचे सामने पाहायला मिळाले, पण स्कोर होत नव्हता. खेळपट्टी मंदावली होती. जसं उन्हाचं सावट आलं तसं खेळपट्टी तापली, कारण सिमेंटची पिच आहे. जसा ऊन लागतो तसे मात्र खेळाडू पण तापतात, चेंडू पण तापतात. इथे मात्र कोण कोणावर तापणार हे पाहायला मिळेल सिच्युएशन आहे. परंतु दोन्ही संघामध्ये बॅटिंग झोन टार्गेट एकदम जबरदस्त आहे आणि स्ट्रॉंग लाईन ती मात्र केतन मेहरच्या संघामध्ये बॅटिंगची आहे. गोलंदाज आपण पाहतो आहे राजा सुमित सोसायटी पनवेल मधला हा खेळाडू ज्याने या मैदानावर धुमाकूळ घातला होता. आज मात्र कशा प्रकारे कर्णधाराचा विश्वास साध्य करताना दिसतो. अलिबाग नगरीमध्ये या मैदानावर खेळायचं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न मात्र येथे प्रत्यक्षात समीर दादा आणि प्रशांत दादा हे पूर्ण करतात या लीगच्या माध्यमातून. धावसंख्या धापकारा लागली ती मात्र 28. आता मात्र ओव्हर 6 चेंडू, हे निर्णायक 6 चेंडू मध्ये किती धावा येतील. सुमितचा पहिला चेंडू फेकून दिला बघूया. छेल खाली क्षेत्ररक्षक आहे आणि कुठल्या प्रकारची चुकी नाही. सुलक्षण भोर सनराइज अकॅडमी आपल्या मुलाला एक लेदर आणि टेनिस क्रिकेट मध्ये नवा रूपाला आणलाय. तो मात्र सुलक्षण भोर सुरेख अशी कामगिरी करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय प्रशांत. स्कोर अतिशय जबरदस्त आहे. पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय समालोचकामध्ये पार्थचा आवाज, काका म्हात्रेंचा आवाज, सुंदर अशी समालोचनाची भूमिका आणि सिक्सर टेनिस क्रिकेटचे चेंडू लागला तर डायरेक्ट सीमारेषा. धावानं अंकुश लावण्याचं काम केलंय. केतन मेहरने ठेवलेला आपल्या गोलंदाजावर विश्वास तो मात्र साध्य करतोय सुमित हा गोलंदाज. जेवढ्या कमी धावा होतील तेवढ्या मात्र दोन्ही संघांसाठी फायदेशीर आहेत, कारण तो लो स्कोरिंगचे सामने पाहायला प्रेक्षकांना मजा येते. पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑफिसर मध्ये आलाय आणि राजेश पाटील चेंडू रेवीपर्यंत चेंडू गाठो सीमारेषा वेध. हा आलाय चौकार आणि चौकारच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. 10 फटका धावा लागतात, त्या मात्र 4 ने वाढून 28 आणि 4 32 धापलकावर सुमितला आता मात्र विचार विनिमय करावा लागेल. षटकातील पुढचा चेंडू, गती परिवर्तन, चेंज पेस आणि आता मात्र एकाला यावं लागेल माघारी. दोघांमध्ये तालमेल चुकला. एक गडी मात्र येतो तंबूच्या आसऱ्याला, एक मात्र तेथे थांबणार. नवीन फलंदाज न्यू बॅट्समन लगेच पाठवा. टाइम इज मनी. वेळ कोणासाठी थांबत नाही, वेळेला महत्व द्या, कारण आज मेगा फायनलचे सामने आहेत. त्यामुळे आयोजकांची अशी विनंती आहे की प्रकाशामध्ये सामने व्हायला पाहिजेत, कारण अप्रतिम चमचमणाऱ्या ट्रॉफीज आपण पाहतोय आणि सर्व ठिकाणी मैदान सुरेख असं पाहतोय. बॅट्समन नेम महेश. एक महत्वाची सूचना आहे, पंचांनी जर डिसिजन येते ना सांगत, या आयोजनामध्ये ना सांगत, कुठे केलेला जा, पंचांचा जर डिसिजन चुकला तर आपल्या ज्या बॅटने आपल्याला जी उत्पत्ती मिळवून दिली खेळाडू म्हणून त्या बॅटवर आणि स्टंपवर कधी राग काढू नका. आणि ती आपली लक्ष्मी आहे, तिला जपा, तर ती तुम्हाला पुढे मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळवून देईल. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात पाहायला मिळतोय. सुमितचा पुढचा चेंडू, षटकातील काजूंचा खेळ बाकी आहे आणि आता मात्र चेंडू भिरकावून दिला आहे. चेंडू गेलाय 4 धाव्यांसाठी. 55 इशारा चौकार आणि संघाची धावसंख्या धापकावा लागतो ती मात्र नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघाची 36. 56 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स.
आता मात्र मी मगाशी म्हणालो की खेळपट्टी मंदावली होती, पण आता मात्र धाबांचा टार्गेट वाढताना दिसतोय. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळतो सुमितचा. पुन्हा एकदा झेल आहे, परंतु सेफ शॉट पाहायला मिळालाय. बघा सुलक्षण भैर एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहेत. कामटे गावातील एक संजय म्हात्रे आणि सुलक्षण भैर A1 जोडी आहे. सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळते त्यांची. आणि तेवढाच संस्कारचा बँड ज्यांच्या नावातून चालतोय असे राजेश पाटील. संघाची धावसंख्या धबकार लागतोय. बॅट्समन नेम शेवटचा चेंडू. अंतिम चेंडू. स्कोर सांगतो. स्कोर झाला 37 धाबा झाल्या धावफलकावर. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. अप्रतिम गोलंदाजी. 37 धावसंख्येवर अंकुश लावलाय. 38 धावांचं टार्गेट असेल ते मात्र प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाला. चला यापुढील होणारा सामना बॉस फायटर ओवळे विपक्ष अलिबाग अव्हेंजर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस साठी यायचं आहे. बॉस फायटर्स ओवळे विपक्ष अलिबाग अव्हेंजर्स. चला केतन मेहर आणि कैलाजी पुरजी डिसिप्लिन मध्ये यायचं. सुलक्षण भैर लारा एका लाईन मध्ये या. एका लाईन मध्ये या. एका लाईन मध्ये आपण बाहेर आणि एका लाईन मध्ये आत जायचं. प्रवीण पाटील हे 40 शिस्त आहे, मोडू नका प्लीज. बॉस फायटर गौरी स्पोर्ट्स ओवळे विपक्ष अलिबाग अव्हेंजर्स. चला टॉस साठी यायचं आहे. 24 चेंडू 38 धावा. चला कैलाजी पुढची चेंडूची पाणी करा. कंटिन्यू करतोय मी पुढे मॅच आहे ना.
अप्रतिम चेंडू खेळून काढलाय. इथे मात्र डॉक्टर सागर यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. आणि रायगडचा ख्रिस गेल समर्थ कडू. काका षटक संपल्यानंतर टॉस करा. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत केतन मेहरच्या बॅटमधून हा आलाय चौकार. संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. 38 धावांचा टार्गेट असताना आतापर्यंत धावा लागल्या धावफलकावर त्या मात्र 8 धावा. दोन्ही साखरचे संघ आहेत. प्रदीप स्पोर्ट्स साखर आणि नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर. पुढचा चेंडू एक धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल झालाय. शांत संयमी प्रेमल स्वभाव असणारे आमचे रायगड 40+ मास्टरचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय श्री संजय दादा पाटील हे सुद्धा या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेत. षटकातील पुढचा चेंडू बघा. हेलिकॉप्टर लूक पाहायला मिळालाय आणि मेडिकल क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावांसाठी संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. 13 धावा धावफलकावर. तर हे जे नाणेफेक संपन्न होते ते एका बाजूला बॉस फायटर गौरी स्पोर्ट्स ओळे आणि एव्हेंजर्स अलिबाग या 2 संघामध्ये नाणेफेक तुम्हाला पाहायला मिळेल. राखीजी चव्हाण सर यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक आणि नाणेफेकचा निर्णय अर्थात या ठिकाणी बॉस फायटर या संघाच्या बाजूने. तर आपण नाणेफेक जिंकलीत. प्रथम क्षेत्ररक्षण पत्करताय. सामना सुरू आहे त्यामुळे वेळ थोडंसं कमी आहे. हरकत नाही. आपल्या वाटेला अर्थात आज फलंदाजी आले एव्हेंजर्स अलिबाग. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया आणि मैदानाकडे जाऊया. या ठिकाणी आमच्या समालोचक कक्षामध्ये ओवळेचा एक अतिशय सुंदर आवाज सागर पाटील यांच्याकडे. ओटू सागर पाटील. काका मात्र पारगाव गाव आहे माझा. गोलंदाज प्रमोद आता मात्र स्ट्राईक घेतोय. कैलास भोरजी. काय होणार, काय करणार आणि काय घडणार मैदानाच्या आतमध्ये पाहूया. 38 टार्गेट आहे आणि धावफलकावर आतापर्यंत धावा झाल्या 13. पहिला चेंडू कैलास भोरजी साठी आणि आता मात्र फलंदाज बॅट टू द पॅव्हिलियन झेलबाद. चला नवीन फलंदाज लगेच पाठवा. निर्देश दादा घरात शिरले बॉस फायटर संघामध्ये खेळतील. किरण पाटील उल्वे बॉस फायटर संघामध्ये खेळतील. अजित पाटील आहेत. किशोर जबरदस्त असा खेळाडू अजित पाटील. डॉक्टर सागर सचिन पाटेकर. विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक साठी सुवर्ण संधी. फलंदाज गोलंदाजासाठी राकेश दादा चव्हाण 40+ मास्टरचे अध्यक्ष अलिबाग आरसी बॉईज यांच्याकडनं 1000 रुपयाचे पारितोषिक. किशोर घरात एक मास्टर माइंड असा खेळाडू. पुन्हा एकदा होते सामन्याला सुरुवात. 17 मध्ये 25 धावांची गरज. 17 चेंडू 25 गरज. फलंदाज सोसायटी पनवेल मधला सुमित आणि नॉन सेकंडला पारगावचा केतन मेहर. षटकातील पुढचा चेंडू पुरतोय. सीमारेषेकडे जाऊन ट्रॅव्हल होतो. सुरक्षित रक्षण पाहायला मिळतोय. सुरेख फेकी पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या दाबका लागतो ती मात्र 14 धावा. 16 चेंडू 24 समीकरण. 16 चेंडू 24 समीकरण. प्रमोदचा पुढचा चेंडू केतन मेहर साठी. प्रदीप स्पोर्ट्स साखर. ब्लॉकरचा मारा ब्रह्मास्त्राचा वापर क्रिकेट मधलं अस्त्र
फेकतोय तो मात्र गोलंदाज प्रमोद केतन मेहर त्या चेंडूवर सुरक्षित पद्धतीने बचाव पद्धतीने चेंडू खेळून काढतोय. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न आणि पायच्या स्वरूपामध्ये धावा मिळतात. एक डिक्लेअर. आता मात्र समीकरण आहे 14 चेंडू 23 धावांचं समीकरण. पुन्हा एकदा चेंडू जोरदार प्रहार आणि आता मात्र केतन मेहरची केली संपुष्टात. सुरेख असा फलंदाज बाद झाले. 2 फलंदाज बाद झाले ते मात्र प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचे. नागवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघ आता मात्र सुंदर अशी कामगिरी करतोय आणि वरचवले संघाचा टर्म कार्ड आणि तारणहार ठरणारा हा खेळाडू उदय घरत मैदानाच्या आतमध्ये. आणि प्रमोद गोलंदाज याने जर अजून एक गडी बाद केला तर फोर्टीप्लसचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय श्री राकेशदादा चव्हाण अलिबाग यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. फलंदाजाचं मनोबल वाढवण्याचं काम करतात ते मात्र अध्यक्ष कसा असावा हे आपल्याला पाहायला मिळतोय. जसं संजय दादा पाटील तसेच केपी पाटील किरण पाटील उल्वे पनवेल सामाजिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. उदय घरात गोलंदाजाला सुवर्ण संधी. आणखी जर एक सफलता मिळवली तर राकेश दादा चव्हाण यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज. तेरा चेंडू 23 समीकरण. आणि हा चेंडू आल्याला भिरकावून दिलाय आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला आहे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र गरज असेल गोलंदाज विशेषण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये आला 13 धावा. दुसऱ्या षटकामध्ये दिल्या 3 धावा. आता मात्र उर्वरित चेंडू असतील ते मात्र 12 चेंडू 22 समीकरण. 12 चेंडू 22 धावा. 22 धावा 12 चेंडू पाहायला मिळेल. काय होणार काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. सकाळपासून स्पर्धा सुंदररित्या चालू आहेत. अप्रतिम अशी कामगिरी तो गोलंदाजी मध्ये होते. परिवर्तन गोलंदाज आलाय प्रशांत. 12 चेंडू 22 समीकरण. फलंदाज सुमित. नॉन स्ट्रायकिंगला उदय घरत. 38 स्कोर बरोबर आहे. 38चा टार्गेट आहे आणि समालोचक अतिशय प्रामाणिक आहे. दोन्ही साइडने चालणारा समालोचक आहे. काय टेन्शन घेऊ नका. 38चा टार्गेट आहे. स्कोर बरोबर आहे. 38 धावांचा टार्गेट आहे आणि टार्गेट बरोबर आहे आणि आता तुमचा रन्सचा टार्गेट पण बरोबर चाललाय. काय टेन्शन घेऊ नका. नाही पुढचा चेंडू उदयच्या बॅट मधून आणि आता मात्र इथे मोकेच्या शेणाला मात्र झेल ड्रॉप झालाय आणि आता मात्र झेल कोणाचा सोडलाय तो मात्र नेहमीच फलंदाजाचा गोलंदाजाचा कर्दनकार ठरणारा फलंदाज उदय घरचा झेल मात्र सोडलाय. येणारे चेंडू असतील ते मात्र 10 आणि गरज असेल ती मात्र कंपल्सरी चेसिंग मध्ये 19 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्या. नंतर वादावाद नको. अजित मात्रे आमदार अजित मात्रे
तर या दरम्यान अलिबाग मुरुड विधानसभेचे आमदार सन्माननीय महेंद्रसिंह हरिदळवी यांचे खाजगी सचिव सन्माननीय अजितजी म्हात्रे सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. त्यांना विनंती आपण अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हावं. चेंडू गेलाय सीमारेषेकडे 4 धावेसाठी आलाय चौकार. आता मात्र सामना कधी प्रतिस्फोट संघाकडे झुकतोय कधी नाखवा वॉटर स्पोर्ट्स संघाकडे झुकतोय. दोन्ही साखरचे संघ आहेत. पण आता मात्र धाबांचं समीकरण आपण पाहतोय 8 चेंडू आणि कंपल्सरी चेसिंग मध्ये 14 धावसंख्येची गरज. 8 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा सुमितला चकवणारा चेंडू पाहायला मिळतोय. 7 चेंडू असतील आणि कंपल्सरी चेसिंग मध्ये गरज असेल 7 चेंडू 14 धावा. 7 चेंडू 14चं समीकरण. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. आणि चेंडू गेला टप्प्यावर थांबले पण त्याला चकवून चेंडू जातोय. सिक्सरचा चेंडू आहे आणि चेंडू गेलाय सीमापार. 4 धाव्यांसाठी आला चौकार. आता मात्र 6 चेंडू आणि समीकरण असेल ते मात्र 10 धावसंख्येचं. मैदान आखोड आहे परंतु खेळपट्टी अप्रतिम आहे. आणि आता मात्र इथे धावा सकाळच्या पहिल्या सत्रापासून आपण पाहिला भरपूर लेस करूनचे सामने झाले. 23, 22 त्याच्यानंतर 25 अशा धावा झाल्या. पण आता मात्र धावा थोड्या वाढताना दिसतात कारण तर खेळपट्टी तापलेली आहे. कारण तर 4 दिवसीय स्पर्धा चालली या मैदानावर. सुरेख असं आयोजन पाहायला मिळतोय. सर्व आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीला मात्र आज 4 चांद लागणार. कारण त्या पहिल्या दिवसापासून शुक्रवारपासून भरपूर मेहनत आणि आज मात्र अंतिम दिवस. सहा चेंडू 10चं समीकरण. आणि ज्या फलंदाजाचा झेल सोडला तोच मात्र फलंदाज स्ट्राईकला उदय खरत मॅनफॉर्म वर ठेवले. नासिम. 6 चेंडू 10चं समीकरण. फलंदाज उदय घरात खेळण्यासाठी सज्ज. प्रतिस्फोट साखर संघाच्या बाजूने. शॉर्टपिच चेंडू आणि मी म्हणालो होतो की तुम्ही झेल कोणाचा सोडलाय उदय घराचा आणि हा गेलाय षटकार. पाच चेंडू 4चं समीकरण. सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळतोय. दाटकी पंढरी संघाचे नाना आणि मास्टर माइंड इको सोलंकी. पुन्हा एकदा सामन्याला होतो सुरुवात. पाहूया पुढचा चेंडू या षटकातील. आणि हा अवांतर चेंडू येतोय. दोन्ही साखरचे संघ आपण पाहतोय. नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर आणि प्रतिस्फोट साखर. इनिंग मधला पहिला व्हाईट चेंडू. आणि आता मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार. पुन्हा एकदा दुसरा झेल ड्रॉप. आणि फलंदाज होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद सुमित. म्हणतात ना घर फिरले की घराचे वासे पण फिरतात. नवीन फलंदाज राजेश पाटीलला आता मात्र फलंदाजी मिळतोय. चार चेंडूचं समीकरण असेल आणि बनवायचे आहेत त्या मात्र कंपल्सरी चेसिंग मध्ये 2 धावा.
आने वाले 4 गेंदे और बनाने हैं 2 रन. 4 चेंडू 2चं समीकरण प्रदीप सोड साखर संघासाठी. ब्लॉकाचा मारा केलाय. बॅट द बॉलर. आता मात्र एका धावेची आवश्यकता असेल प्रदीप सोड साखर संघाला विजयासाठी. सुंदर अशी कामगिरी करावी लागेल. प्रयत्नांची प्रकष्टा प्रत्येकाने केली पण आता मात्र इथे कोणाचे प्रयत्न चांगले होतात पाहायला मिळतील. एका धावेची गरज आणि सुंदर असं प्लेसमेंट पाहायला मिळतोय आणि सामना मात्र विन झालाय. प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या स्पर्धेमधला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तर मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय केतन मेहर. ऑलराऊंडर परफॉर्मन्स तर यायचा आहे आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. तर पुढचं समालोचन करतील याच गावचे स्थानिक काकाजी म्हात्रे सर. धन्यवाद. अशा प्रकारे या ठिकाणी सामना प्रदीप सोड साखर संघाने जिंकला. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. केतन मेहर ठरतोय सामनावीर. त्याला विनंती आपण यायचं आहे जिथे आमच्या मान्य